गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला कोस्टल राईडचा थर्ड डे आहे. आपण काल दिवेघर सोडलं आणि इथे ह्या गावामध्ये थांबलो होतो, शेकाडी गावात. आता सकाळचे 6 वाजले. आपण आता शेकाडीवरनं निघणार आहोत तर थेट बागमांडला. मध्ये आपल्याला श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर लागेल. बागमांडल्याहून आपल्याला बाणकोटला जायचं. तर हा जो आहे कोस्टल रूट आहे, अतिशय सुंदर आहे. हा घाटातनं आपण खाली जाऊ तर तुम्हाला तो व्ह्यू दाखवत जाऊ आपण. चला मग निघूयात. चला. हा हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा आहे आणि इकडनं आपल्याला असं आतमध्ये जायचं आहे मंदिरात. आता श्रीवर्धनवरून आपण इकडे हरिहरेश्वरला आलो. हे हरिहरेश्वरचं मंदिर आहे आणि ह्याच्या मागे बीच आहे. तर आपण आता थोडं मंदिरात जाऊ आणि लगेच बागमांडल्याला निघू. हा मंदिर आहे का? हा, अरे वा, काळभैरव मंदिर. लई फेमस मंदिर आहे ना. ह्याच्या मागे जाऊ. आला पण. अरे ते असंच बोलले. मित्रांनो, आता आपण आलोय बागमांडल्याला. बागमांडल्याची जेट्टी आहे. इथून आपल्याला जायचं आहे बाणकोटला. ते समोर दिसतंय ते बाणकोट आहे. इथेच आपल्याला बाणकोट किल्ला आणि पानकोट किल्ला ना, पानबुरुज म्हणून आहे. म्हणजे बाणकोट आणि पानबुरुज ते दोन बघायचे आणि मग पुढचा प्रवास सुरू करायचा आहे.
हा बोला काहीतरी. तर आपण जेटीतनं बाहेर आलो आणि आता आपण बाणकोटच्या गावामध्ये येऊन इथे बाणकोट किल्ल्याकडे आलो. आता हा बाणकोट किल्ला आहे, त्या आतमध्ये थोडंसं आपण एक्सप्लोर करू. आता आपण किल्ल्यात आलो. त्याच्या मागून एक रस्ता आहे. ते दरवाजा इथून बंद आहे. तो दरवाजा त्या साईडने निघतो. तो आतला दरवाजा बघा इथून खाली निघतो. तो सध्या बंद आहे. आणि तिथे एक स्तंभ आहे, तिथे जायचं आपल्याला. चला जाऊन बघू. पूर्ण जंगलातली वाट आहे ह्या समाधीसाठी. कधीची ऑथर म्हणून ब्रिटिश होते, त्यांची बायको आणि मुलगी ह्या खाडीतून प्रतापगडला जात होती, म्हणजे महाबळेश्वरला. तेव्हा इथे ॲक्सिडेंट झाला आणि ते पाण्यात डुबले. तर ह्या त्यांच्या समाध्या आहेत. पण पूर्ण जंगलात आहे. आम्ही वाट स्वतःच तयार केलेली आहे आणि आलेलो आहे. हा बस ते कोण वाचते व्हिडिओ. झाले 2 तास तर घातली त्या किल्ल्यावर. तर मित्रांनो आता आपण आलोय, हा पानकोट बुरुज आहे. ॲक्च्युली इंडियन कस्टम प्रॉपर्टी आहे ही. ॲक्च्युली हा बुरुज आहे ना, तो किल्ला बांधल्यानंतर बांधला होता. त्यांना कनेक्टिव्हिटी करायची होती, पण हा याचं बांधकाम एवढंच होऊ शकलं. तर हा आता बुरुज एक्सप्लोर करू आणि निघूया पुढे.
केळशीचं महालक्ष्मी मंदिर आहे. आता आम्ही केळशीला पोहोचलो. वेळासवरून निघून केळशी, वेळास ते केळशी पूर्ण घाटातला रस्ता होता. ॲक्च्युली आम्हाला परत तिकडे जायला पाहिजे होतं बाणकोटला, पण आम्ही बाणकोटला न जाता त्या घाटातनं केळशीला आलो. हे केळशीचं महालक्ष्मी मंदिर आहे, फेमस आहे. हा दिसतो पाण्यामध्ये, तो आहे सुवर्णदुर्ग. आता आपल्याला हरण्याला जायचं. तर मित्रांनो, आपण आता बाणटोक केलंय. बाणटोक करून आता आपण हरणेला आलोय. हरणेने आता आपण बोटनी जाऊया. सुवर्णदुर्ग पहिले बघूया, मग गोवा किल्ला आहे आणि अजून 1-2 किल्ले आहेत ते बघूया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. तर आता आपण बोटनी जाऊया सुवर्णदुर्ग. मित्रांनो, आता आपण बोटीत बसलेलो आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता सुवर्णदुर्गला चाललो आहे. ही बोट आहे, त्या बोटीतनं आम्ही आता इथे आलो. हा बीचवरती, ह्या बीचवरनं मागे बघताय तो सुवर्णदुर्ग आहे. आता आपण सुवर्णदुर्ग थोडासा एक्सप्लोर करू आणि परत आपल्याला तिकडे 2-3 किल्ले दिसत आहेत बघा. तो कनकदुर्ग आहे पहिला, हा फतेगड आहे आणि हा गोवा किल्ला आहे. हे आपण नंतर करू संध्याकाळी. चला. मित्रांनो, आपण जरासं सुवर्णदुर्गाच्या मेन दरवाजाजवळ आलाय. हा मुख्य दरवाजा आहे, खूप सुंदर आहे आणि खूप फार पूर्वीचं बांधकाम वाटतंय. चला आता मध्ये जाऊन एक्सप्लोर करूया. ह्या 2 देवडी आहे. हे पायऱ्याने आपण वर आलो. आता इथे लेफ्ट साईडला पण पायऱ्या आहे. पहिला आपण बुरुजावर जाऊया. नाही अर्ध्या तासात परत यायचं नाही. सुवर्णदुर्गाच्या आतमध्ये सध्या असा नजारा आहे. सगळं गवत आहे. तिकडे एक झेंडा दिसतोय. त्या साईडला जाऊ आपण, जायचं का नाही जायचं? समुद्र साईडला जाऊ. त्या साईडला जाऊ. हा गोवा किल्ला बघा, रत्नागिरीत गोवा. हा दुसरा आहे, हा आहे फतेगड सॉरी. आणि हा तिसरा आहे तो कुठला? कनकदुर्ग, फतेगड आणि गोवा किल्ला. आणि हा आहे सुवर्णदुर्ग. तर आज आपले हरण्यामध्ये 4 किल्ले झालेत. तर आता जाऊया. चला. हां, जोरात. आता आपण सुवर्णदुर्ग बघून कनकदुर्गला आलेलो आहे. हे छोटे छोटे शेजारी किल्ले आहेत. तर आपण सुवर्णदुर्गवर चाललेलो आहे. सॉरी, कनकदुर्ग.
हे दिसतेत ना घर वस्ती, हे हा फतेगड आहे. आता गड असा शिल्लक राहिलाच नाही, थोडी छोटीशी तटबंदी आहे आणि आतमध्ये सगळे घरं बांधलेले आहेत. तर ह्याला आपण इकडून निघू आणि तटबंदी बघू आणि जाऊ. हे इथून एंट्रन्स. चला. मित्रांनो, आता आपण हरण्यामधला हा गोवा किल्ला आहे. आता आपण हा गोवा किल्ला बघू. ऑलरेडी आपण सुवर्णदुर्ग बघितला आहे, कनकगड बघितला आहे, कनकदुर्ग आणि फतेदुर्ग बघितला. फतेदुर्गमध्ये सगळी वस्ती आहे, त्यामुळे आपल्याला काय तिथे शूट वगैरे नाही करता आलं. आता हा गोवा किल्ला थोडासा शाबूत आहे. आता हा आपण एक्सप्लोअर करूया आणि मग पुढच्या मार्गाला लागू. सी साइड एंट्रेंस एंड लैंड साइड. ही सी साइड एंट्रेंस, ती लँड साइड. तर मित्रांनो, आपण केळशीहून अंजर्लीवरून हर्नेला आलो. हर्नेवरून आपण 4 फोर्ट बघितले आणि तिथून आपण कोस्टल मार्गेच आपण पुढे आलोत आणि तिथून आता बुरांडीवर आलोत. बुरांडीवरती हा सुंदरसा पुतळा तुम्हाला बघायला मिळेल. एक पृथ्वीचा ग्लोब आहे आणि त्याच्यावरती परशुरामाची एक मूर्ती आहे आणि आजूबाजूला मस्त डोंगर आणि दरी आहे. अतिशय सुंदर पुतळा बनवलेला आहे. तसंच पुढे गुहागर. तर आता आपण एकदम फास्ट करत दाभोळला आलो. ही दाभोळ जेटी आहे. दाभोळवरनं आपल्याला धोपावेला जायचं. धोपावेवरनं अंजनवेलवरनं आपल्याला करायचं आहे गोपाळगड शेवटचं. तिकीट आहे ना. हा रस्ता आम्हाला घेऊन चालला आहे गोपाळगडाकडे, अंजनवेलला. अंजनवेलचंच नाव गोपाळगड आहे. हा छोटासा रस्ता आहे. तर आपल्याला पूर्ण हा डोंगर क्रॉस करून गोपाळगडकडे घेऊन जाईल. ही इकडं दाभोळची खाडी वसिष्ठी नदीवरती आहे. तर मित्रांनो, आता आपण दाभोळवरून आलोय ते गोपाळगड बघायला. आता आपण गोपाळगड एक्सप्लोअर करूया आणि मग पुढे गुहागरला जाऊया. तर चला.
जास्त नको, बंद कर लगेच. गवत बघायची. तर अशा प्रकारे हा गोपाळगड आहे. गोपाळगडमध्ये आता सर्वत्र गवत आहे आणि कोणीतरी इथे ना आंब्याची शेतीसुद्धा करते, त्यामुळे काही आपल्याला व्यवस्थित इथे कळणार नाही आहे. तर आता बुरुजकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. बुरुज असेल तर बुरुजापर्यंत पोहोचूया. काय काय ते काय मंदिर आहे का बघा इथे इथे. तर तुम्ही आलेले आहेत की थोडं गवतातून रस्ता काढल्यावर इथे एक पडका बुरुज दिसतोय. हा बुरुज आहे बघा, पूर्ण गवत आहे. आता ह्या बुरुजाच्या वर आपण जाऊन बघूया. अरे गेट आणि कुठे पायऱ्या सोडून आपण फेरफटका मारतो. बुरुजावर जाऊन. तर बघा बुरुजाच्या वर आल्यावर एक छानसा व्ह्यू दिसेल आणि समोर जी तुम्हाला दिसते ही कंपनी एनरॉल कंपनी आणि यामध्ये गणेश ब्रदर आधी कामाला होते. चला पलीकडे जाऊन येऊ. आता जर मी काय म्हणतो 20 किलोमीटर हे तर मित्रांनो, आता आपण गोपाळगड बघितला आणि तिथून लाईट हाऊसला आलेलो आहेत. टाळकेश्वर लाईट हाऊस. टाळकेश्वर लाईट हाऊस. तर बघूया आतमध्ये कुठपर्यंत जाता येते काय. हे लाईट हाऊस बघितलो आपण. रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात मोठा लाईट हाऊस आहे. अशा प्रकारे वर जायला लागते लाईट हाऊसला. खालून आपण आलो. तर आम्ही हे एकदम एका वेळेस एकच माणूस येऊ शकतो इथून. हे पूर्ण हे फिल्म आहे, ह्याच्यावर लाईट पडली जाते. आणि ही काच आहे. ओके. आणि हे काच आहे ना पूर्ण हे आहे पिरॅमिड. हा गंजकचट आहे. याला हा हे काय अरे बाप. हीच आहे लाईट. अच्छा असं असतो का. हा याच्यावरती लाईट पडते. आणि हे पिरॅमिड आहे. हे पिरॅमिड आहेत, काच आहेत पिरॅमिडचे. हे पिरॅमिडचे म्हणजे अरे बाप. पिरॅमिड असतो ना आपली, ह्याच्यावर लाईट पडली. हा ह्याच्यावर लाईट पडते आणि हा फोकस खूप दूरपर्यंत जातो आणि हे फिरतं. ओके. हे असं फिरत राहतं. तिची सेटिंग. हे आता दिवस असल्यामुळे बंद आहे. हा का. ओके. आणून घे. हा जा त्याच्यातून पोलमधून. आता आपण थोडं लाईट हाऊसच्या बाहेर जायचा प्रयत्न करू. या हा मस्त. हे बघा तिकडे मोठं. ते हे आहे ना रडार आहे ना. हा हे शिपिंगसाठी ही advance शिपिंगसाठी आहे रडार. हे पण आधी त्याच्यासाठी ठेवू. आणि आता ऑलमोस्ट आपण लाईट हाऊस बघून झालेला आहे. ती तिकडे जेट्टी गेली ना, कसं का. ती जी जेट्टी गेली आहे ती आपली गुहागरची आहे. हा तो गुहागरचा समुद्र. आता सनसेट होईलच मला वाटतं. हा हा अतिशय सुंदर. आणि ही दाभोळची खाडी समोर. वशिष्ठी नदी. आणि तो आपला ही वशिष्ठी नदी. बघा ह्या खाडीमध्ये ना खूप मोठमोठे जहाज येतात. खाडीत त्या साईडला तिथे पण जाऊया.
तो तिथे तो सनसेट पॉईंट आहे. आणि हा आपला आहे अंजनवेल. कुठे गेला? तिकडं गोपाळगड. गोपाळगड अंजनवेल किल्ला. ही दाभोळची खाडी. आणि आता आम्ही लाईट हाऊसवर आहोत. आणि हे जे पोल दिसत आहेत कुठे दिसत? हां, हे जे पोल दिसत आहेत ना, हे एनरॉन आहेत. एनरॉन पूर्वीचं नाव इथे एनरॉन होतं. हा एनरॉन होता. आता त्याला रत्नागिरी गॅस असं नाव दिलंय. तर ह्या तुम्हाला आठवत असेल 1995-96 मध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की आम्ही एनरॉन समुद्रात बुडवू वगैरे. तर ते एनरॉन काय समुद्रात बुडलेलं नाही. उलट सरकार बदललं आणि एनरॉनला परत प्रगतीपथावर आणण्यात आलं. आणि आता एनरॉन इटसेल्फ स्वतःच बँकरप्ट झालं आणि त्याच्यामुळं ती कंपनी आता महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. तर तिचं नाव आता रत्नागिरी गॅस झालेलं आहे. तर हे असं एनरॉन आहे, अतिशय चांगलं आहे. आणि इकडे गुहागर. चला चला चला. नाही